तर मित्र हो, पुन्हा आपलं स्वागत आहे सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनलवरती. या चॅनलवरती आपण सायन्स हा जो सब्जेक्ट आहे, सेमी इंग्लिश सायन्स आहे, त्याचबरोबर हे आपण एक्सप्लेनेशन करत असताना थोडंफार मराठी लँग्वेजचा वापर करतो की जेणेकरून जे मराठी मीडियमचे स्टुडंट आहेत यांनाही सायन्स समजण्यासाठी मदत व्हावी. सो लेट अस कंटिन्यू विथ आवर डिस्कशन. क्लास 9 टॉपिक 1, लॉज ऑफ मोशन, पार्ट 7. सो आपण प्रिव्हियस सेक्शन मध्ये लॉज ऑफ मोशन, there are three laws of motion which we will discuss here. And in previous section what we have discussed about the equations of motion. So this part is also very important, as these laws are laws can be applied for various these laws having wide applications in the field of physics as well as in the field of space science, to determine the condition of an object which is in motion or which is in not in motion. And at the same time these laws are also very useful because they give some physical quantity. We can explain some kind of physical quantities like inertia, force, etc. by using these laws of motion. So let us discuss about these Newton's laws of motion. So Newton's laws of motion हे अतिशय important आहेत. याचा यूज करून आपण काही कन्सेप्ट एक्सप्लेन करू शकतो. म्हणजे इनर्शिया म्हणजे नेमकं काय, फोर्स म्हणजे नेमकं काय, याची डेफिनेशन कशी केली जाते, फोर्स साठी जो फॉर्म्युला आहे आपल्याला तो कसा येतो हे आपल्याला या लॉज मध्ये, आउट ऑफ दिस थ्री लॉज, या तीन पैकी एका लॉ मध्ये आपल्याला ते समजेल. सो लेट अस स्टार्ट विथ दिस दॅट इज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. सो देर आर सम क्वेश्चन्स आर आस्क्ड, काही क्वेश्चन्स विचारले, व्हॉट वुड बी द रिझन फॉर फॉलोइंग. सो खाली काही कंडिशन्स दिल्यात आणि या कंडिशनसाठी काय कारण असेल, काय रिझन असेल, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. स्टॅटिक मीन्स स्टेशनरी, स्थिर. एखादा स्थिर ऑब्जेक्ट असेल, स्थिर वस्तू असेल, सपोज एखादा मोठा रॉक असेल किंवा एखादी मोठी वस्तू असेल, जोपर्यंत त्याला आपण मूव्ह करत नाही, त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत नाही, तोपर्यंत ती वस्तू स्थिरच राहते. So a stationary object remains stationary unless and until force is applied on that object. Suppose आपली बायसिकल आहे, बायसिकल आपण भिंतीकडे लावलेली, आपोआप ती बायसिकल जी आहे ती कुठेही जाणार नाही, ती स्थिरच राहणार आहे जोपर्यंत त्या बायसिकलला तुम्ही धरून बाजूला घेत नाही किंवा मूव्ह करत नाही. So that is one of the example. Then the force which is sufficient to lift a book from a table is not sufficient to lift the table. So it is another very simple example. So टेबल वरती बुक ठेवलेला आहे आणि ते बुक उचलण्यासाठी जेवढी फोर्स लागते तेवढ्याच फोर्सने आपण तो टेबल उचलू शकत नाही, कारण या दोन वस्तूंचा जर विचार केला तर बुक हे ऍज कम्पेअर्ड टू हलका आहे, तर टेबल हे जड आहे. नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. फ्रुट्स ऑन अ ट्री फॉल डाउन व्हेन इट्स ब्रांचेस आर शेकन. सो झाडाला फळं लागलेली आहेत, फांदी आपण हलवली वेगाने तर फळं खाली पडतात. सो इट इज जनरल एक्झाम्पल. सो फ्रुट्स कॅन इझिली फॉल डाउन व्हेन वी शेक द ब्रांचेस ऑफ द ट्री. सो इट इज अनदर एक्झाम्पल. सेकंड कंडिशन इज आस्क्ड आणि इथं रिझन काय असावं ते पण आपण पाहणार आहोत. An electric fan keeps on rotating for some time even after it is switched off. So when जनरली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण फॅनचा वापर जास्त करतो, तर फॅन सुरू आहे आणि आपण ज्यावेळी त्याचा स्विच ऑफ करतो, ऑफ केल्यानंतर तो लगेच थांबत नाही, केल्या स्थिर होत नाही, तर तो थोडा वेळ फिरत राहतो आणि मग थोड्या वेळाने मग तो थांबतो. सो इट कीप्स ऑन रोटेटिंग, इट कॅनॉट स्टॉप इट्स मोशन इमिजिएटली when we switch off the fan or when we stop electric current passing through the fan. Okay. सो याच्यामध्ये काही काय कारण असतील. सो पहिलं एक्झाम्पल स्टॅटिक ऑब्जेक्ट आहे, स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, हा आपली जागा सोडून कुठेही जाणार नाही जोपर्यंत त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत नाही. इट इज व्हेरी इझी टू लिफ्ट अ बुक दॅन द टेबल or the force required to lift the book is that same force cannot be used to lift the table. And when we shake branches of the tree, fruits fall down. And last example is fan keeps on rotating even after when we switch off that fan or electricity of the fan.
So if we look for the reason for the above, we realize that objects have some inertia. काय दिसतंय आपल्याला? हे जे ऑब्जेक्ट आहेत, पहिल्या केसमध्ये जो स्टॅटिक ऑब्जेक्ट आहे, हा आपली जागा सोडून कुठेही जाणार नाही. इट डज नॉट मूव्ह ऑफ इट ओन. तो स्वतः आपली जागा सोडून जाणार नाही बिकॉज ऑफ इट्स इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय? याला मराठीमध्ये जडत्व असं म्हणतात. सो इट इज ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू डज नॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन इमिजिएटली. एखादा ऑब्जेक्ट आपली स्टेट ऑफ रेस्ट, आपली स्थिर अवस्था किंवा स्टेट ऑफ मोशन, गतिमान अवस्था लगेच बदलू शकत नाही. ही जी त्या ऑब्जेक्टची ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, याला आपण इनर्शिया असं म्हणतो. ओके, सो या सगळ्या एक्झाम्पल मध्ये इनर्शिया हे आपल्याला लक्षात घ्यायचं की हे जे ऑब्जेक्ट आहेत हे अशा कंडिशन का दाखवतात. स्टॅटिक ऑब्जेक्ट आपली जागा का सोडू शकत नाही? बिकॉज ऑफ इट्स इनर्शिया. इट कॅनॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट. Force which is required to the book, lift the book, which is not sufficient to lift the table. कारण टेबलची इनर्शिया ही बुक पेक्षा जास्त आहे. टेबल हे जड आहे ऍज कम्पेअर टू बुक. देन फ्रुट्स जे आहेत, आपण ब्रँच शेक केल्यानंतर ब्रँच गतिमान होते, पण फ्रुट्स जे आहेत हे स्थिरच राहण्याचा प्रयत्न करणार आहेत, रेस्ट कंडिशनलाच राहण्याचा प्रयत्न करणार आहेत, आणि त्यामुळे तो फ्रुट्स फॉल डाऊन. सो फ्रुट्स कॅन बी फॉल डाऊन. अँड लास्ट एक्झाम्पल मध्ये फॅन जो फिरतोय, स्विच ऑफ केल्यानंतर तो आपली जी गतिमान अवस्था आहे, तो ज्या गतीमध्ये आहे त्या गतीमधून लगेच स्थिर अवस्थेकडे येऊ शकत नाही बिकॉज ऑफ इट्स इनर्शिया. सो वी हॅव लर्न दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू मास ऑफ ऑब्जेक्ट. आणि इनर्शिया म्हणजेच काय? इनर्शिया इज नथिंग बट इट इज रिलेटेड टू द मास ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं जे मास आहे त्यावरती इनर्शिया डिपेंड असते. म्हणजे जेवढं मास जास्त तेवढी इनर्शिया जास्त. ओके, so again inertia means what is inertia? It is the ability of object ची अशी ability की जेणेकरून तो ऑब्जेक्ट, that object cannot change its state of rest or state of motion. तो ऑब्जेक्ट आपली स्टेट ऑफ रेस्ट, स्थिर अवस्था किंवा स्टेट ऑफ मोशन, गतिमान अवस्था लगेच बदलू शकत नाही. and Newton's first law of motion describe this very property. आणि हेच आपण मगाशी म्हटलं होतं की या न्यूटन्स लॉ मधून आपल्याला काही फिजिकल कन्सेप्ट समजणार आहेत, आणि त्यापैकी पहिली कन्सेप्ट आहे इनर्शिया. आणि इनर्शिया ही जी प्रॉपर्टी आहे ही एक्सप्लेन करण्याचं काम न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन करतो. आणि जर क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला की न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन जो आहे याचा आउटकम काय, याचा फलित काय, याचा रिझल्ट काय, तर तुम्ही काय सांगू शकता? दॅट इज इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय हे एक्सप्लेन करण्याचं काम न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन करतो. आणि म्हणून हा जो लॉ आहे याला आणखी एक नाव दिलं जातं. इट इज कॉल्ड लॉ ऑफ इनर्शिया. All instances of inertia are the examples of Newton's first law of motion. सो हे वरती दिलेले एक्झाम्पल पण आहेत, आणि त्याचबरोबर ज्या इन्स्टन्सला ज्या एक्झाम्पल मध्ये आपण इनर्शिया डिस्कस करतो ते सगळे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचे एक्झाम्पल आहेत. तर आपण हा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्कस करायचा आहे आणि मग तुम्हाला लक्षात येईल. Now let us take one example, one activity. You can do this activity, you can try this activity at your home. Fill a glass with sand. Okay, so you can take a glass and fill that glass with sand. Keep a piece of cardboard on it. त्या ग्लास वरती कार्डबोर्ड ठेवा. ओके, कीप अ 5 रुपी कॉइन ऑन द कार्डबोर्ड. आणि त्या कार्डबोर्ड वरती 5 रुपी कॉइन ठेवा. ओके, नाउ स्ट्राइक द कार्डबोर्ड हार्ड युजिंग युअर फिंगर्स. सो कार्डला तुम्ही फिंगर्सने असं स्ट्राइक करा, जसं आपण कॅरमची पीस स्ट्राइक करतो त्या पद्धतीने त्या कार्डला स्ट्राइक करा. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. काय होईल तर पहा, आपण हे केल्यानंतर कार्ड जे आहे ते पुढे निघून जाईल वेगाने, पण त्यावरती ठेवलेले जे कॉइन आहे ते कार्ड बरोबर जाणार नाही. आपण गती कोणाला दिली? कार्डला दिलेली, कॉइनला दिलेली नाही. कॉइन हे स्थिर अवस्थेमध्ये, पण गती मिळाली फक्त कार्डला. त्यामुळे कॉइन हे स्थिर अवस्थेमध्येच राहणार आणि ते खाली ग्लास मध्ये पडेल, तर कार्ड पुढे निघून जाईल. सो इथं काय दिसतं, जो कॉइन आहे त्याची इनर्शिया असल्यामुळे तो कॉइन पुढे जात नाही. ओके, नाउ before moving to the Newton's first law of motion, let us discuss balanced and unbalanced force. Okay, now what is balanced and what is unbalanced force? ज्याला आपण मराठीमध्ये संतुलित आणि असंतुलित बल असं म्हणतो. बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स.
यू मस्ट हॅव प्लेड टग ऑफ वॉर. तुम्ही खेळला असाल, रस्सीखेचची जी स्पर्धा असते तुम्ही खेळला असाल बरेच जण. सो लॉंग ॲज फोर्सेस अप्लाइड बाय बोथ द साइड्स आर इक्वल, दॅट इज बॅलन्स्ड, द सेंटर ऑफ रोप इज स्टॅटिक इन स्पाइट ऑफ अप्लाइड फोर्सेस. जोपर्यंत दोन्ही बाजूला ज्या फोर्सेस अप्लाय केल्या जात आहेत ह्या बॅलन्स्ड आहेत, इक्वल आहेत, तोपर्यंत तो जो रोपचा सेंटर आहे तो स्थिर राहतो इन स्पाइट ऑफ अप्लाइड फोर्सेस. दोन्ही बाजूला जर इक्वल फोर्सेस असतील, दोन्ही कडून इक्वल फोर्स अप्लाय होत असेल त्या रोपवरती, तर त्या रोपच्या सेंटरला जे कापड बांधलेलं असतं ते मध्येच राहतं. ऑन अदर हँड वेन द फोर्स अप्लाइड फोर्स बिकम अनइक्वल, आता समजा दोन्ही बाजूला सेम फोर्स अप्लाय करणारे 4 व्यक्ती आहेत रस्सी खेच मध्ये, तर तो जो त्या रस्सीचा जो सेंटर आहे तो बरोबर मध्ये राहणार आहे. पण समजा एका बाजूला आउट ऑफ टू साइड, एका बाजूला समजा आणखी एक व्यक्ती वाढला, आता एका बाजूला 5 झाले आणि एका बाजूला 4 झाली, म्हणजे इथं काय झालं, आता असंतुलितपणा निर्माण झाला, असमतोल निर्माण झाला. एका बाजूला फोर्स वाढलेली आहे आणि एका बाजूला कमी झालेली आहे, म्हणजे आता इथं अनबॅलन्स्ड फोर्स निर्माण झाली. आणि त्यावेळी द नेट फोर्स गेट अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द ग्रेटर फोर्स, आणि त्यामुळे ज्या ठिकाणी ग्रेटर फोर्स असेल त्या ठिकाणी नेट फोर्स जास्त असणार आहे आणि रोप जो आहे तो त्या डायरेक्शनला खेचला जाणार आहे. सो इथं आपण काय पाहिलं की बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स. बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय, दोन्ही बाजूनी इक्वल फोर्स अप्लाय केलेली आहे पण ती अपोजिट डायरेक्शनला आहे. द फोर्स अप्लाइड फ्रॉम बोथ साइड विच इज इक्वल बट इन अपोजिट डायरेक्शन, सच फोर्सेस आर कॉल्ड ॲज बॅलन्स्ड फोर्सेस. तर आता या एक्झाम्पल मध्ये पाहू शकता, समजा हा रोप आहे आणि हा याचा सेंटर आहे. ओके, तर जर आपण पाहिलं तर सेंट्रल पोझिशन जी आपल्याला इथं दिसते, पहिल्या केसमध्ये काय झालं, दोन्ही बाजूला जे लोक आहेत ते समान आहेत, इकडे 4 आहेत, इकडे 4 आहेत. सो फोर्स जी आहे ही बॅलन्स्ड आहे. आता बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय, इफ इक्वल फोर्स इज ऍक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन, इकडे एक डायरेक्शन दाखवलेली आहे आणि इकडे एक डायरेक्शन, म्हणजे दोन्ही बाजूकडून अपोजिट फोर्स डायरेक्शनला फोर्स अप्लाय होती, तर ही बॅलन्स्ड फोर्स झाली. पण जर ती अनइक्वल झाली तर मात्र ती अनबॅलन्स्ड फोर्स होते. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव टू द टेक्स्ट बुक अगेन. So that is about balanced and unbalanced forces. And now let us discuss what is the statement of Newton's first law of motion. An object continues to remain at a state of rest. An object continues to remain at a rest or in a state of uniform motion as long along a straight line unless an external unbalanced force act on it. So again, एखादा ऑब्जेक्ट आहे, जर तो स्टेट ऑफ रेस्ट मध्ये असेल, स्थिर अवस्थेमध्ये असेल, किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इन स्ट्रेट लाईन, सरळ एका रेषेमध्ये तो स्ट्रेट लाईन पाथ मध्ये युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, तर तो आपली ही जी अवस्था आहे रेस्ट स्टेट किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन चेंज करत नाही कुठपर्यंत, अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट ऑन इट, जोपर्यंत त्या ऑब्जेक्ट वरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत. आणि अनबॅलन्स्ड म्हणजे आपण आताच पाहिलेलं. ओके, सो दॅट इज द स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता जर आपण हे एक्झाम्पल डिस्कस करू, वरचे एक्झाम्पल. पहिल्या केसमध्ये जर एखादा स्टॅटिक ऑब्जेक्ट असेल, स्थिर ऑब्जेक्ट असेल, तर तो आपली अवस्था बदलू शकत नाही जोपर्यंत त्यावरती अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नाही. जस्ट लाईक आपण एक्झाम्पल घेतलं होतं बायसिकलचं. बायसिकल रेस्ट कंडिशनला आहे, आपण स्टँडला लावलेली आहे, पण जोपर्यंत आपण त्याला त्या बायसिकलला मूव्ह करत नाही तोपर्यंत ती त्याच कंडिशन मध्ये राहणार आहे. लास्ट एक्झाम्पल आपण फॅनचं पाहिलं होतं. फॅन हा कंटिन्युअसली युनिफॉर्म मोशन मध्ये आहे. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे आणि तो त्याच स्टेट मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत त्याच्यावरती फोर्स आपण अप्लाय करत नाही. म्हणजे स्विच ऑफ केल्यानंतर तो काय होतो, मग तो बंद होतो, मग तो आपली स्टेट बदलतो. सो दॅट इज व्हॉट वी कॉल Newton's first law of motion. So let us discuss this explanation. When an object is at rest or in uniform motion along straight line, it does not mean that no force is acting on it. Actually there are number of forces acting on it, but they cancel one another, so the net force is zero. आता अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे.
जरी ऑब्जेक्ट रेस्ट स्टेटला असेल किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, रेस्ट म्हणजे स्थिर असेल आणि युनिफॉर्म मोशन मध्ये जरी असला तरीही याचा अर्थ असा नाही की त्याच्यावरती कुठलीही फोर्स ऍक्ट होत आहे असा नाही. ऍक्च्युली देर आर नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट. त्या ऑब्जेक्ट वरती बऱ्याच फोर्सेस ऍक्ट होत असतात. वेल नोन एक्झाम्पल इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, बट ह्या ज्या फोर्सेस आहेत हे एकमेकाला कॅन्सल करतात. बट दीज फोर्सेस कॅन्सल इच अदर आणि मग टोटल फोर्सचा जो इफेक्ट आहे तो झिरो होतो. आणि म्हणून आपल्याला कुठली फोर्स त्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होताना दिसत नाही, जरी तो ऑब्जेक्ट रेस्ट किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये असताना. So Newton's first law of motion explains the phenomenon of inertia. हे आपण सुरुवातीला डिस्कस केलेलं आहे. सो हा जो लॉ आहे हा काय एक्सप्लेन करतो, या लॉचा आउटकम काय, तर इनर्शिया. अँड व्हॉट इज इनर्शिया? इनर्शिया दॅट इज द इनएबिलिटी ऑफ एन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स ओन. सो इनर्शिया म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट आपली स्टेट ऑफ रेस्ट किंवा स्टेट ऑफ मोशन स्वतः बदलू शकत नाही, यालाच आपण इनर्शिया म्हणतो. सो इनएबिलिटी ऑफ एन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन ऑफ इट्स ओन. इट ऑल्सो एक्सप्लेन द अनबॅलन्स्ड फोर्सेस. आणि आणखी एक याचा आउटकम असा आहे की अनबॅलन्स्ड फोर्सेस विच कॉज ए चेंज इन स्टेट ऑफ ऑब्जेक्ट ऍट रेस्ट और युनिफॉर्म मोशन. मग आपल्याला जर स्टेट बदलायची असेल, ऑब्जेक्टची स्टेट ऑफ रेस्ट बदलायची असेल किंवा स्टेट ऑफ मोशन बदलायची असेल, तर जोपर्यंत त्या ऑब्जेक्ट वरती आपण अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स ऍक्ट करत नाही तोपर्यंत तो त्याच अवस्थेमध्ये राहतो. सो इनर्शिया ॲज वेल ॲज अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय हे आपण इथं पाहिलेलं आहे. सो यू मस्ट नो व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ दिस लॉ. एन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट अ रेस्ट or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. एखादा ऑब्जेक्ट रेस्ट कंडिशनला असेल किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर तो त्याच कंडिशन मध्ये त्याच स्टेट मध्ये राहतो जोपर्यंत त्यावरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स काम करत नाही, ऍक्ट होत नाही तोपर्यंत. आणि याचाच आउटकम असा आहे की इट इज ओनली बिकॉज ऑफ इनर्शिया. हे का घडतं, असं का होत नाही ऑब्जेक्ट पासून, कारण त्याची इनर्शिया. आणि असं करायचं असेल तर आपण काय करतो, फोर्स अप्लाय करतो की ज्याला आपण अनबॅलन्स्ड फोर्स म्हणतो. सो हिअर वी गेट इनर्शिया ॲज वेल ॲज अनबॅलन्स्ड फोर्स. these two are the outcomes of this Newton's first law of motion. Now let us move to the Newton's second law of motion. आणि याच्यातून हे आपल्याला एक आउटकम मिळणार आहे. ऍक्च्युली दोन आउटकम आपण इथे लक्षात घ्यायचे, एक मोमेंटम आणि दुसरा आहे फोर्स. फोर्स साठी जो फॉर्म्युला आहे तो आपण इथे लक्षात घ्यायचा आहे. नाउ न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. इथे पण आपल्याला काही एक्झाम्पल दिलेत आणि आपण ते एक्झाम्पल लक्षात घेतोय. ठीक आहे. सो लेट अस डिस्कस दीज एक्झाम्पल्स. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे, आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप ए वन प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट. तर तुम्ही करू शकता. आता यू कॅच द balls. Which ball was easier to catch and why? मग या दोन्हीपैकी एक प्लास्टिक बॉल होता आणि दुसरा होता रबर बॉल. कोणता बॉल कॅच करायला तुम्हाला सोपं गेल? सो विच बॉल इज इझी टू कॅच अँड विच इज नॉट इझी टू कॅच अँड व्हाय? ऑब्विसली जो प्लास्टिक बॉल आहे तो कॅच करायला तुम्हाला अडचण येणार नाही, तो इझिली तुम्ही कॅच करू शकाल. आणि रबर बॉल जो आहे तो कॅच करत असताना, किंवा आपण इथं रबर बॉलच्या ठिकाणी टेनिस बॉल किंवा कॉर्क बॉलचा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. सो ते पण सुटेबल एक्झाम्पल होऊ शकतं. सो रबर बॉल कॅच करत असताना तुम्हाला तेवढा इझिली करता येणार नाही. ओके, आता याचं कारण काय नेमकं, तर इथं प्लास्टिक बॉल जो आहे त्याचं मास कमी आहे. सो इट हॅव्हिंग व्हेरी लेस मास ॲज कम्पेअर्ड टू द रबर बॉल. मग दोन बॉल खाली सोडल्यानंतर प्रत्येक बॉल गतिमान होईल आणि त्या गतीचा जो इम्पॅक्ट असेल, परिणाम असेल, हा आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. जेवढं मास जास्त तेवढा इम्पॅक्ट ऑफ मोशन जास्त होतो. ठीक आहे. सो यू कॅन डू वन तुम्ही एक ऍक्टिव्हिटी ते करू शकता आपल्या घरी किंवा बाहेर, की एक छोटासा दगड घ्या आणि हातामध्ये धरून सोडून द्या, फक्त जमिनीवरती सोडून द्या. आणि जिथं आघात होतोय जमिनीवरती ते जरा ऑब्झर्व करा. आणि त्याच्याऐवजी दुसरा एक त्याच्यापेक्षा एक 5-6 पटीने मोठा दगड घ्या, तेवढ्याच हाईट वरून दुसऱ्या बाजूला जमिनीवरती सोडून द्या. तुम्हाला काय दिसेल, छोटा दगड जो आहे त्याचा इम्पॅक्ट
त्यानं पडलेला जमिनीवरती खड्डा आणि मोठा दगड सोडल्यानंतर पडलेला खड्डा यामध्ये फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल. सो जेवढं वेट किंवा सॉरी मास जास्त त्या ऑब्जेक्टचं तेवढा त्याचा इम्पॅक्ट ऑफ मोशन जो आहे, गतीचा परिणाम जो आहे तो जास्त होतो. आणि याचंच आउटकम आपल्याला किंवा हेच आपल्याला डिस्कस करायचं आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये. आस्क युअर फ्रेंड टू थ्रो अ बॉल टुवर्ड्स यू ॲट स्लो स्पीड. आता मगाच्या केसमध्ये आपण काय केलं की दोन ऑब्जेक्ट जे होते त्याचं मास बदललं. प्लास्टिक बॉल हा वजनाने हलका होता आणि रबर बॉल हा जड होता. आता काय करूया, मास सेम ठेवूया आणि आता जरा स्पीड चेंज करूया. सो तुमच्या मित्राला काय करा, तुम्ही सांगा की एक बॉल द्या त्याच्याकडे, तुमच्याकडे स्लो स्पीडने फेकायला सांगा अँड ट्राय टू कॅच इट. तो बॉल तुम्ही पकडा. नाउ आस्क फ्रेंड टू थ्रो द सेम बॉल ॲट हाय स्पीड. वेगाने फेकायला तोच बॉल जर तुमच्या मित्राला सांगा, ट्राय टू कॅच इट. विच बॉल यू कॅन कॅच विच बॉल कुड यू कॅच विथ ग्रेटर इज अँड व्हाय. सो कोणत्या वेळी स्लो स्पीड मध्ये फेकलेला थ्रो केलेला बॉल आणि हाय स्पीड मध्ये थ्रो केलेला बॉल यापैकी कोणत्याही तुम्हाला कॅच करणं सोपं गेलं. सो in which case it is easy to catch the ball whether in slow speed or whether in high speed. Obviously slow speed मध्ये तुम्हाला बॉल कॅच करायला सोपं गेलेलं आहे. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात आली आपल्या की मास आणि व्हेलॉसिटी ह्या दोन्हींचा इफेक्ट हा ऑब्जेक्टच्या इम्पॅक्ट ऑफ मोशन वरती होतो. सो effect of one object striking another object depends on both mass of the former object and its velocity. एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती ज्यावेळी स्ट्राईक होतो, आदळतो, त्यावेळी त्याचा जो परिणाम आहे, इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्राइकिंग ऑन अनदर, त्याचा जो परिणाम आहे हा कशावरती अवलंबून आहे? इट डिपेंड्स ऑन बोथ मास ॲज वेल ॲज व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. जो आदळणार आहे ऑब्जेक्ट त्याचं मास आणि त्याची व्हेलॉसिटी. This means that the effect of force depends on the property related to both mass and velocity. आणि याचा अर्थ आपल्याला लक्षात येतोय की इफेक्ट ऑफ फोर्स म्हणजे ज्यावेळी ऑब्जेक्ट स्ट्राईक करतो त्यावेळी काहीतरी फोर्स अप्लाय होते, काहीतरी फोर्सचा इफेक्ट तिथं आपल्याला दिसतोय आणि म्हणून आपण इथं इफेक्ट ऑफ फोर्स असं म्हणतोय. तर हा जो इफेक्ट ऑफ फोर्स आहे हा आपल्याला असं लक्षात आलं की दोन गोष्टींवरती डिपेंड आहे, मास अँड व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. आणि मग आपल्याला इथे एक नवीन प्रॉपर्टी लक्षात घ्यावी लागते. धिस प्रॉपर्टी विच एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ फोर्स okay, and which is nothing but depend on the mass and velocity of object. This property was termed momentum by Newton. तर ही जी प्रॉपर्टी आहे की ज्या प्रॉपर्टीमुळे आपण इफेक्ट ऑफ फोर्स जे आहे ते एक्सप्लेन करतो की जो मास अँड व्हेलॉसिटी वरती डिपेंड आहे ऑब्जेक्टच्या, याला आपण मोमेंटम असं म्हणतो. सो व्हॉट इज मोमेंटम? इट इज व्हेरी सिंपल फिजिकल concept, that is it is the product of mass and velocity of an object. ऑब्जेक्टचं मास आणि व्हेलॉसिटी याचा जर प्रोडक्ट आपण केला तर आपल्याला त्याचं मोमेंटम समजतं. अँड मोमेंटम इज अ व्हेक्टर क्वांटिटी. रिमेंबर, व्हेक्टर मीन्स इट डिपेंड्स ऑन द डायरेक्शन, बिकॉज यामध्ये मास जरी स्केलर असेल तरी इथं व्हेलॉसिटी जी व्हेक्टर क्वांटिटी आहे याची डायरेक्शन असणार आहे. लक्षात घ्या, व्हेलॉसिटी वरती डिपेंड आहे म्हणजे मोमेंटम हे डायरेक्शन वरती डिपेंड आहे म्हणून हे व्हेक्टर क्वांटिटी आहे. So momentum has magnitude as well as direction. Remember this. याला magnitude आणि direction दोन्ही असतं. Magnitude म्हणजे किती, momentum किती आहे आणि कोणत्या दिशेला आहे, that is magnitude as well as direction. Its direction is the same as that of velocity. मग याची डायरेक्शन कशी असते? तर जी velocityची डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन momentum साठी असते. In SI system, the unit of momentum as the product of mass and velocity. मास साठी SI सिस्टीम मध्ये युनिट आहे किलोग्राम आणि व्हेलॉसिटी साठी युनिट आहे मीटर पर सेकंद. सो मोमेंटम साठी युनिट मिळालेला आहे किलोग्राम मीटर पर सेकंद. आणि सीजीएस सिस्टीम मध्ये हेच युनिट आहे, मास साठी ग्रॅम आणि व्हेलॉसिटी साठी सेंटीमीटर पर सेकंद. सो युनिट ऑफ मोमेंटम इज ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. इफ an unbalanced force applied on an object causes the change in its velocity of an object, then it also causes the change in its momentum. बघा, एक ऑब्जेक्ट आहे, त्याची काहीतरी व्हेलॉसिटी आहे, त्या व्हेलॉसिटी मध्ये तो मोशन मध्ये आहे
तो गतिमान आहे आणि जर त्याच्यावरती अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट केली तर व्हेलॉसिटी बदलणार आहे. ओके, सो देर इज अ चेंज इन व्हेलॉसिटी. पण व्हेलॉसिटी बदलली याचा अर्थ त्याचा मोमेंटम पण बदलला, कारण मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. सो देर इज अ चेंज इन मोमेंटम. सो एखाद्या ऑब्जेक्ट वरती अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय केली असता ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी बदलते, देन त्याचं मोमेंटम पण चेंज होतं. इट ऑल्सो कॉजेस a change in momentum. The force necessary to cause the change in momentum of an object depends on the rate of change of momentum. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, इथं जो मोमेंटम चेंज झाला त्याचा रेट आणि अप्लाय केलेली फोर्स याच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे आणि हेच रिलेशन आपल्याला न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये पाहायला मिळते. So the force necessary to cause a change in the momentum of object is depends on the rate of change of momentum. ज्या फोर्सची आपल्याला आवश्यकता आहे की ज्याचा वापर करून आपण ऑब्जेक्टचं मोमेंटम चेंज करतो, हे ऍक्च्युली कशावरती डिपेंड आहे? ती फोर्स कोणावरती डिपेंड आहे? इट डिपेंड्स ऑन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आणि हे आपण आता डिटेल मध्ये पाहायचं आहे बाय युजिंग न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. इथे आपल्याला समजेल की हे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय आणि फोर्स म्हणजे इथं काय आहे. सो द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of force. The change of momentum occurs in the direction of force. So let us take some example here. So again पुन्हा एकदा आपण हा जो लॉ आहे तो पाहू, त्याचं स्टेटमेंट पाहू आणि मग आपण पुढे जाऊ नेमकं काय आहे. The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of force. Now let us take one example here. आपण एक example घेतोय. तर काय म्हटले पहा, suppose of consider an object of mass m. हा ऑब्जेक्ट आहे. ओके, ट्राय टू अंडरस्टँड. हा ऑब्जेक्ट आहे, त्याचा मास m आहे. लेट u इज द इनिशियल व्हेलॉसिटी. u इज द इनिशियल व्हेलॉसिटी. u ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे ऑब्जेक्टची. आता या ऑब्जेक्ट वरती काय केलं, f ही अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट केली. सो फोर्स इज अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट. ओके, देन आफ्टर टाइम t, so if force is applied for time t, force is applied for how much time? t एवढ्या टाइम साठी त्या ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाय केलेली आहे. ऑब्वियसली फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी चेंज होईल. सो नाउ इट्स व्हेलॉसिटी बिकम्स v. सो अगेन ऑब्जेक्ट हा इनिशियल व्हेलॉसिटी आहे u. ओके, त्या ऑब्जेक्ट वरती फोर्स f अप्लाय केलेली आहे t या टाइम साठी आणि ही फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी v झाली आणि ह्या दोन्ही केस मध्ये ऑब्जेक्टचं जे मास आहे ते सेम राहणार आहे, मास चेंज होणार आहे, मास रिमेन्स द सेम. सो वी हॅव मास ऑफ एन ऑब्जेक्ट m. नाउ इनिशियल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट. पहा, इनिशियल म्हणजे फोर्स अप्लाय करण्याच्या अगोदर मोमेंटम काय होतं, मास आहे m आणि इनिशियल व्हेलॉसिटी u आहे. सो इनिशियल मोमेंटम ऑफ एन ऑब्जेक्ट इज mu. देन आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ फोर्स, फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी v झालेली आहे. सो फायनल मोमेंटम आफ्टर टाइम t. सो t एवढ्या टाइम साठी आपण फोर्स अप्लाय केली आणि ऑब्जेक्टचं जे मोमेंटम आहे ते झालेलं आहे m into v, कारण velocity आता v झालेली आहे. v is the final velocity after application of force for time t. its velocity become v. मग आता आपण बघूया रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम डिवाइड बाय टाइम. चेंज इन मोमेंटम डिवाइड बाय टाइम. आणि चेंज इन मोमेंटम म्हणजे काय, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. तर फायनल मोमेंटम काय असणार आहे, सो फायनल मोमेंटम इज मास into final velocity, that is mv. So mv इथं आलाय minus initial momentum. Initial momentum mass into initial velocity m into u. So हे आहे initial momentum. So change in momentum is equal to final momentum minus initial momentum divided by time, की ज्याला आपण rate of change of momentum असं म्हणतो. So mv मायनस mu डिवाइड बाय t. आता ह्या दोन्ही मध्ये m हा कॉमन आहे, तो आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतला. बट वी नो v मायनस u, आपण हे पाहिलंय अगोदर, v मायनस u अपॉन t इज इक्वल टू नथिंग बट एक्सिलरेशन. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू mv मायनस mu डिवाइड बाय t
m is taken as a common, so m into v minus u divided by t, but v minus u divided by t is nothing but acceleration. सो हा मिळाला आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता हा लॉ काय सांगतो, व्हॉट डज दिस लॉ स्टेट दॅट द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. आता बघूया आपण काय म्हणलं. हा जो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आपल्याला मिळाला हा कशाशी प्रपोर्शनल तो आहे, हा प्रपोर्शनल आहे अप्लाइड फोर्सशी. बरोबर आहे ना, जेवढी फोर्स अप्लाय कराल तेवढी व्हेलोसिटी चेंज होईल आणि तेवढा मोमेंटम चेंज होईल आणि तेवढा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम असेल. So according to Newton's second law of motion, the rate of change of momentum is proportional to the applied force. So ma is proportional to f. So f is equal to, मी असंही लिहू शकतो, f is proportional to ma असंही लिहिलं तरी चालतं. ओके, f is proportional to ma. आणि मग आपल्याला माहित आहे मॅथमॅटिक्स मध्ये आपण काय करतो, प्रपोर्शनल टू साइन घालण्यासाठी आपण तिथे कॉन्स्टंट घेतो. सो f इज इक्वल टू k ma, वेअर k इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आणि याची व्हॅल्यू 1 आहे. हे मॅथमॅटिकली प्रूव्ह केलेलं आहे फिजिक्स मध्ये. सो याची व्हॅल्यू 1 असते. सो आपल्याला इक्वेशन मिळालं f इज इक्वल टू m into a. So again let us discuss some terms. So object having initial velocity u with mass m, after application of force on object for time t, its velocity becomes v. Now initial momentum of object is mu, final momentum after time t is mv. Now rate of change of momentum is equal to change in momentum divided by time. Okay, then change in momentum, that is final momentum minus initial momentum. So mv minus mu divided by t. So m is taken as a common, v minus u divided by t, v minus u divided by t, but this v minus u divided by t is equal to acceleration, so is equal to ma, which shows that rate of change of momentum is equal to ma. Now according to Newton's second law of motion, the rate of change of momentum is proportional to applied force. So f is proportional to ma, or ma is proportional to f. Now we change this as f is proportional to ma. सो आपण इथं कॉन्स्टंट घेतला प्रपोर्शनल टू साइन घालवण्यासाठी. सो कॉन्स्टंट आहे k आणि याची व्हॅल्यू 1 असते. सो आपल्याला फायनल जे इक्वेशन मिळालंय f इज इक्वल टू ma, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. सो इट गिव्स फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट फोर्स विच इज अप्लाइड हिअर. या ऑब्जेक्ट वरती हे एवढं व्हेलॉसिटी चेंज होण्यासाठी, एवढा मोमेंटम चेंज होण्यासाठी जी फोर्स आपण इथं अप्लाय केली ती आपण या फॉर्म्युलाचा वापर करून calculate करू शकतो. So we can calculate the force which is applied on an object. Okay, now let us move to the next part. So consider two objects having different masses which are initially at rest. The total initial momentum on for both sides both is 0. So दोन ऑब्जेक्ट आहेत, ते रेस्ट आहेत, मग इनिशियली त्यांचं मोमेंटम काय असणार आहे 0. सपोज अ फोर्स f acts for टाइम t ऑन बोथ ऑब्जेक्ट. त्या दोन्ही ऑब्जेक्ट वरती f ही फोर्स t टाइम साठी, t या कालावधीसाठी ऍक्ट होणार आहे असं आपण समजूया. द लाइटर ऑब्जेक्ट स्टार्ट मुव्हिंग फास्टर दॅन द हेवियर वन. आता या केसमध्ये जो लाइटर ऑब्जेक्ट आहे, लाइटर म्हणजे जो हलका ऑब्जेक्ट आहे, तो वेगाने जाणार आहे, बिकॉज याची इनर्शिया कमी असणार आहे आणि तो वेगाने जाणार आहे. हावेवर बट जो हेवियर ऑब्जेक्ट आहे तो स्लोली जाणार आहे. हावेवर फ्रॉम द अबव फॉर्म्युला we know that the rate of change of momentum, that is f in both object is same. तर या केस मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जो आहे दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये तो सेम आहे, कारण फोर्स अप्लाय केलेली सेम आहे ना. आपण आताच पाहिलं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. मग ह्या दोन केस मध्ये दोन्ही ऑब्जेक्ट वरती सेम फोर्स ऍक्ट होत असेल तर त्या दोन्ही ऑब्जेक्ट साठी रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय असणार आहे, सेम असणार आहे. in both is the same and total change in their momentum is also same. मग त्या दोन ऑब्जेक्टचा टोटल चेंज इन मोमेंटम काय असणार आहे, सेम असणार आहे. दॅट इज f इंटू टी. हे आलं कसं, f इज इक्वल टू नाउ लेट अस मूव बॅक. सो वी हॅव दिस फॉर्म्युली f इज इक्वल टू ma. आता हे मी असंही लिहू शकतो. सो f इज इक्वल टू m v minus mu
डिवाइड बाय टी, आणि हा टी जर इकडे घेतला तर आपल्याला मिळतं एफ टी. सो एफ टी इज इक्वल टू एम व्ही मायनस एम यू, आणि हे काय आहे एम यू मायनस एम यू विच इज नथिंग बट इक्वल टू चेंज इन मोमेंटम. ओके, सो एफ टी इज नथिंग बट चेंज इन मोमेंटम. मग इथं काय म्हणलंय पहा, सो या केसमध्ये अप्लाय केलेली त्या दोन्ही ऑब्जेक्ट वरती अप्लाय केलेली फोर्स जर सेम असेल तर त्याच्यामध्ये चेंज होणारं मोमेंटम पण काय असणार आहे, सेम असणार आहे. दस मग आता इथं आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, इफ सेम फोर्स इज अप्लाइड ऑन डिफरंट ऑब्जेक्ट द चेंज इन मोमेंटम इज ऑल्सो सेम. जर दोन वेगळ्या ऑब्जेक्ट वरती जर डिफरंट ऑब्जेक्ट वरती सेम फोर्स अप्लाय होत असेल, सेम अमाऊंटची फोर्स अप्लाय होत असेल, तर त्या ऑब्जेक्ट मध्ये चेंज इन मोमेंटम पण काय असतो, सेम राहतो, कारण दोन्ही ऑब्जेक्ट वरती अप्लाय केलेली फोर्स काय असते, सेम असते. नाउ लेट अस डिस्कस दिस पार्ट, that is force. So just we have obtained one formula, force is equal to mass into acceleration. Force चा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, mass into acceleration. Okay, so SI unit of force, let us discuss this SI unit. The Newton is the SI unit of force. Actually हे युनिट कसं येणार आहे, मास साठी युनिट आहे किलोग्राम आणि ऍक्सिलरेशन साठी युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो हे किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर न म्हणता त्याला वेगळे स्पेशल नाव दिलं जातं, न्यूटन असं तुम्ही पाहू शकता. सो इन ऑनर ऑफ न्यूटन, ग्रेट सायंटिस्ट, त्यांच्या सन्मानार्थ आपण काय केलंय, हे आपण युनिट घेतलंय. सो न्यूटन, त्याचा सिम्बॉल एन आहे. So what is Newton? The force necessary to cause acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kilogram is called as 1 Newton. आता at the same time आपण एक डेफिनेशन पण लक्षात घेऊ. एक ऑब्जेक्ट आहे की ज्याचं मास 1 किलोग्राम आहे. मला त्या ऑब्जेक्ट मध्ये 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ऍक्सिलरेशन निर्माण करायचं आहे. मग तिथं जी मी फोर्स अप्लाय करतो ती असेल 1 न्यूटन. सो 1 न्यूटन इज इक्वल टू 1 किलोग्राम इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं एसआय सिस्टीम मधलं युनिट, कारण किलोग्राम आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर हे युनिट आहेत, हे पण एसआय सिस्टीम मधले, आणि म्हणून आपण त्याला 1 न्यूटन असं म्हणतो. नाउ इन सीजीएस सिस्टीम, सीजीएस सिस्टीम मध्ये काय करतो आपण, फक्त हे युनिट चेंज करणार आहोत. ग्राम, किलोग्रामच्या ठिकाणी ग्रॅम आणि मीटर पर सेकंड स्क्वेअरच्या ठिकाणी सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर घेऊया. सो ह्याच्यासाठीही आपण एक स्पेशल युनिट घेतो, दॅट इज डाइन. द फोर्स रिक्वायर्ड, the force which is required here to cause an acceleration. आता मागाच्या केस मध्ये 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर होता, आता सीजीएस सिस्टीम मध्ये आपण शिफ्ट होतो, त्यामुळे आता ऍक्सिलरेशन झालं 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. त्या ऑब्जेक्टचं ऍक्सिलरेशन 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं होण्यासाठी की ज्याचं मास 1 ग्रॅम आहे, जी फोर्स अप्लाय केली ती असेल 1 डाइन. सो दॅट फोर्स विल बी 1 डाइन. सो हियर वी हॅव डिस्कस्ड अबाउट द युनिट्स ऑफ force, Newton and dyne. You just remember these. Newton is the SI unit of force and dyne is the SI unit of force. Dyne is the CGS system unit of force. So remember these things. You just remember हे न्यूटन आणि डाइन हे युनिट आहेत, हे फक्त इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. हे आपल्याला समजतं कारण फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, आणि एसआय सिस्टीम मध्ये आपण मास घेतो किलोग्राम मध्ये, ऍक्सेलरेशन घेतो मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये, आणि सीजीएस मध्ये ते मास आपण ग्रॅम आणि ऍक्सेलरेशन हे 1 that is centimeter per second square मध्ये घेतो. So that is about what? That is about Newton's second law of motion. So up to here we have discussed about Newton's second law of motion. तर आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंटिन्यू करू. So in the next session what we will discuss? Next session what we will discuss? We will discuss about this न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, की जो एक इंटरेस्टिंग पार्ट आहे, and then law of conservation of momentum, that part we will also discuss. So be ready for that. धन्यवाद. नेक्स्ट सेशन मध्ये आपण हा पार्ट कंटिन्यू करणार आहोत.